हाचिने माता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे घर हरिगी झाले पट्टराणी बळे वरिले सावळे परब्रह्म। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण ईश्वाधिकार चिन्मय स्वरूपाधिकारी संपन्न साधू जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग 3 चरणाचा असून अभंग हा विरण्य प्रकरणातील आहे। बघा, कुठल्याही स्वरूपाचं कीर्तन असलं तर त्या कीर्तन अभंगावर कुठले तरी एक प्रमाण असतं। एक संत प्रकरण असतं, एक विरण्य प्रकरण आहे, किंवा नामस्मरण प्रकरण आहे, किंवा संत प्रकरण आहे, असे वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रकरण असतात। मग महाराज प्रश्न असा आहे की विरण्य प्रकरण म्हणजे नेमकं काय? तर त्यामध्ये देवाचं आणि भक्ताचं जिथं अटूट प्रेम दाखवलं जातं ना, तिथं विरण्य स्वरूप लागतं। विठाला विठाला। याच अभंगामध्ये तुकोबाराय काय म्हणतात बघा, हाचिने माता न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदाचे। मी काय केलेलं आहे तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मी त्या देवाचं दास्यत्व स्वीकारलेलं आहे। कशा स्वरूपाचं? तर घर रिगी झाले पट्टराणी बळे, माझं सर्वस्व मी काय केलेलं आहे जगाच्या मालकाला म्हणजे पंढरीशी पांडुरंग परमात्म्याला अर्पण केलेलं आहे। बर, मग याला परिणाम काय झाला? घर रिगी झाले पट्टराणी बळे। घर रिगी दास्यत्व स्वीकारल्याच्या नंतर काय झाले? घर रिगी झाले। बघा, एखाद्या मुलीचं लग्न झाल्याच्या नंतर त्या मुलीला आपला पती सर्वस्व असतो, म्हणजे एक प्रकारे काय असतं त्याचं दास्यत्व स्वीकारावं लागतं। येणे नव्हे म्हणजे परत ती आपल्या माहेराला किंवा आपल्या आईवडिलांकडे जाऊ शकत नाही। जरी गेली शरीरानं तरी मन तन धन सर्व कोणाकडे अर्पण असतं? आपल्या पतीकडे असतं। त्याचप्रमाणे तुकोबाराय म्हणतात मी या संसारामध्ये राहतोय पण माझं तन मन धन हे सर्वस्व मी काय केलेलं आहे जगाच्या मालकाला अर्पण केलेलं आहे। म्हणजे काय केलं? घर रिगी झाले पट्टराणी बळे वरिले सावळे परब्रह्म। मग एका साधकानं प्रश्न केला, का हो तुकोबाराय मग तुम्ही दास्यत्व स्वीकारलंय, तुम्ही त्याचे पायिक झालात, बरं काय मिळालं, काय प्राप्त झालं? तर तुकोबाराय शेवटी म्हणतात काय होतं बघा, बळीयाचा अंग संग झाला आता नाही भय चिंता तुका म्हणे। कशा स्वरूपाचं? एखादा व्यक्ती जर आपल्या पाठीमागं असन, बघा एखादा सद्गुरू पाठीमागं असन, एखादा चांगला व्यक्ती आपल्या पाठीमागं असन तर आपल्याला कोणाची भीती वाटत नाही। बरं, मी तुम्ही शेतकरी आहात, साधं उदाहरण सांगेन तुम्हाला मी। जेव्हा आपण शेतात जातो माऊली, शेतात जात असताना आपण जर एकटे चाललो तर आपल्याला भीती वाटते, पण आपल्यासोबत जर साखळ दंडानं बांधलेला खूप मोठा कुत्रा असला, बरोबर, तर आपण भेटतो का कोणाला? किती जरी चोर आले किंवा कोणी जरी काही आलं तर आपण भेट नाही। त्याचप्रमाणे तुकोबाराय म्हणतात अहो जगाचा मालक माझ्याशी एकरूप झालाय ना। गतीर वर्ता प्रभू साक्ष निवासम शरणन स्रोत परवलय स्थानन मिधानम बीजमयम। अहो जगाचा मालक माझ्याशी एकरूप झालाय म्हणजे भीती आहे का? तुकाराम म्हणतात, महाराज म्हणतात नाही भय नाही चिंता, भय बी नाही आणि चिंता पण नाही। आपण संसारात चिंता करत राहतो, आपल्याला सतत चिंता भासत असते, पण तुकोबाराय म्हणतात अहो चिंता बी राहिली नाही आणि भीती बी राहिली नाही, असा अभंगाचा सरळ भावार्थ। विठाला विठाला बघा, ऐका ना, मी असं एक कीर्तनकार दिलं बघा, एक सप्ताह चालू होता, म्हणे महाराज तुम्ही एखादी कीर्तनकार द्या। म्हणलं ठीक आहे ना देतो, म्हणलं काही चिंता नाही। पण दिलं बाबा, मी कीर्तनकार दिले, चांगला आगड बम बगड बम, मोरे दादा तुमच्यापेक्षा डबल ना हा असा। पण घेतलं बाबा, आता ते विना हातात घेतला। आता ठीक आहे, आपल्याला माहिती आहे बरेच महाराज मंडळी अभंग काही म्हणत नाहीत, ते असा विना हातात घेतला आणि असाच उभा राहिला, देव असा स्थिर उभा राहिला आणि पुढं पाहायला लागला बा आमच्या रिढे साहेबाकडं, असाच पाहायला लागला समोरच। तर मग चाल झाल्याच्या नंतर म्हणे अभंग, मग त्यानं काय केलं होतं अभंग पहिले सांगून दिलेला होता, अभंग बी झाला, ते बाबा असाच उभा, हालत बी नाही बोलत बी नाही काही म्हणणं बी। अरे म्हणलं कमीत कमी स्वरात स्वर तर लाव, काय फरक पडायला? काहीच नाही, तो असाच उभा राहिला, हालायला बी तयार नाही। अभंग झाला, चाल झाली, परत चाल झाली, मग आता तरी बोल म्हणलं काहीतरी, विठ्ठल विठ्ठल भजन झालं, अरे आता तरी बोल म्हणलं काहीतरी, हार गळ्यात टाकले त्याच्या, मग अजून काही बोलायला तयार नाही। आता म्हणलं तू काही, मी जवळ गेलो म्हणलं तू काहीतरी बोल, अरे हाल म्हणलं नाही तर लोक मला हलवतील तिकडं, बोल म्हणलं तरी, अशी समस्या निर्माण होती महाराज। त्यामुळे मग ते हळूहळू बोलायला लागला, तेव्हा मला बरं वाटायला लागलं। आता आल्यानंतर जरासं आपलं कपडे गिपडे पाहिले जरासं इम्प्रेशन पडते, पण नंतर जरा जाऊ द्या। आता इथं एवढे मला प्रश्न पडतो गोविंदबा कधी कधी माहिती आहे का, लोक म्हणते
कीर्तनकार चांगला असायला पाहिजे. का बरं म्हणले कीर्तन पडते. अरे तुम्ही कीर्तनकाराकडे पाहूच नका ना, कीर्तनकाराच्या पाठीमागं कोण उभे ते पाच अंदर असे. कळलं का? आए ते तेरे दीद को बेदीद हो गए, चुमली तेरी चौकट मालिक तो शहीद हो गए. महाराज काय घेता? हां, विचारच नाही करायचा कीर्तनकार कोण आहे तो नाही पाहायचा, त्याच्या मागं कोण आहे. आता एवढे विदर्भातले दिग्गज गायनाचार्य असताना अहो इथं येडं जरी उभं केलं तरी बोलते ना ते. आणि मी तर चांगला बोल का तरी एकाच दिवसाचा प्रसाद लागला आळंदीचा बा. खरं आहे की नाही? एकाच दिवसाचा प्रसाद येते, एवढी मोठा महिमा आहे. नंतर मग मात्र संत गजानन बाबांना सांभाळलं बरं का. विठाला विठाला जीवन जगत असताना वारकरी संप्रदायामध्ये तशा प्रकारे काही नियम येतं. आणि वारकरी संप्रदायामध्ये जीवन जगत असताना महाराज आपल्याकडे काही ठराविक गोष्टी असतात. आपला हा जो चाललेला सर्व अट्टहास आहे ना, हा कशासाठी माहिती आहे का? फक्त ईश्वर प्राप्तीसाठी. तुम्ही सकाळी आपला काकडा असतो महाराज, काकडा झाल्याच्या नंतर विष्णू सहस्त्रनाम असतं, विष्णू सहस्त्रनाम झाल्यानंतर ज्ञानेश्वरी व्यासपीठ असतं, ज्ञानेश्वरी व्यासपीठ झाल्यानंतर गाथा भजन असतं, गाथा भजन झाल्याच्या नंतर श्रीमद भागवत कथा असते, श्रीमद भागवत कथा संपल्यावर हरिपाठ असतो, हरिपाठ झाल्यानंतर कीर्तन असतं, कीर्तन झाल्याच्या नंतर जागरण असतं, जागरण झाल्यावर चहा असतो. पण काय सगळं आपल्या सगळ्यांचं ध्येय एक आहे की आपल्याला काही ना काहीतरी ईश्वर प्राप्ती व्हावी किंवा देवाचा आशीर्वाद आपल्याला लाभावा, हाच त्या पाठीमागचा दृष्टिकोन असतो. बरोबर आहे? आता थोडासा दृष्टिकोन बदलत चाललाय, तो भाग सोडून द्या. थोडा स्वरचा आवाज वाढवा. आता थोडासा दृष्टिकोन बदलत चाललाय, तो भाग सोडून द्या. परंतु सगळ्यांचं ध्येय म्हणजे साधन अनेक असतात, पण साध्य आपल्याला काय करायचं असते? भगवंत प्राप्ती करायची असते. आपल्या सगळ्यांचं एकच साध्य, आपल्याला काय? ईश्वराच्या जेवढं जवळ जवळ जाता येईल तेवढं आपण जवळ जाण्याचा प्रयत्न करावा, हे आपलं साध्य असतं. मग हे जे आपण बोलत चालतो हरिपाठ कीर्तन नामसंकीर्तन, हे काय साधन आहे. साधन जशा प्रकारे तुम्हाला इथून जर लोणारला जायचं असेल तर तुम्हाला बस पकडावी लागते. मग बस पकडली म्हणजे हे तुमचं साध्य नाही, हे साधन आहे. कशापर्यंत जाण्याचं? लोणारपर्यंत. मग आता तुम्हाला ज्या बसनं तिथं नेऊन सोडलं, तुम्ही ती बस घेऊन येणार आहेत का लोणारनं? ए चल भाऊ सोबत, जमणार आहे का? तुम्ही बस नाही घेऊन फिरणार का? कारण ते साधन आहे. कुठं जायचं आहे? लोणारपर्यंत जायचं. त्याचप्रमाणे आपल्याला हे जे चालले आहे सप्त्यामध्ये जे काही नामसंकीर्तन असते, देव साधना असते, देवभक्ती असते, देवपूजा असते, ह्याच्या पाठीमागचा एक उद्देश आहे की आपल्याला ईश्वर प्राप्ती व्हावी. विठाला ईश्वर प्राप्तीमध्ये आपला सिद्धांत ठरलेला असतो महाराज. बघा, भक्तीच्या सानिध्यामध्ये चालत असताना आपल्याला कर्माचे हे हात असायला पाहिजे, कर्माचे हात असायला पाहिजेत, ज्ञानाचे नेत्र असायला पाहिजे आणि भक्तीचं हृदय असायला पाहिजे. बघा काय जमलं, तुमचे जर कर्माचे हात असले तर तुमच्या हातून काहीतरी दान घडणं गरजेचं आहे, काहीतरी पुण्य घडणं गरजेचं आहे. कारण की तशा प्रकारे तुम्हाला कर्म करता येत नाही. पहिला मुद्दा आहे कर्म. तुम्ही म्हणाल कर्म कर्म काय असतं? कर्म सगळ्यांना माहिती आहे. कर्म म्हणजे कार्य, कार्य म्हणजे काम, काम म्हणजे कष्ट मेहनत. पण नाही तर एका साधकानं काय केलं महाराज, एका चांगल्या विचारवंतानं कर्म या शब्दाची व्याख्या मांडली. तो म्हणतो कर्म म्हणजे नुसतं कर्म नाही आहे, तर तुम्ही केलेलं कार्य, त्या कार्यातून एखादी सुंदर प्रतिकृती निर्माण होत असेल तर तेव्हा त्याला कर्म म्हणायचं. एखादी सुंदर प्रतिकृती निर्माण होत असेल तेव्हा त्याला कार्य म्हणायचं. तुम्ही म्हणाल फक्त केलं म्हणजे कार्य होत नाही, तर त्याला कर्म म्हणता येईल की खरंच ती सुंदर प्रतिकृती निर्माण झाली आहे का. म्हणजे जर सुंदर प्रतिकृती निर्माण झालीच नसेल तर तुमचं कार्य कुठंतरी अपयशी ठरलं. विठाला विठाला अपयशी का ठरले गेलं महाराज? कारण की तुम्ही जेव्हा कृती करत होते तेव्हा तुमच्या कृतीमध्ये काहीतरी स्वार्थपणा होता. आणि एखादी सुंदर प्रतिकृती निर्माण करायची असेल तर स्वार्थ सोडून तुम्हाला प्रतिकृती निर्माण करावी लागते. यदा कदाचित तुम्ही कुठलीही साधना करत असाल, आता हे बाबा बघा, यांचा पकवाज किंवा मृदंग वाजवण्याचं काम ही त्यांच्यासाठी एक प्रकारे साधनाचे. आणि त्या साधनेच्या नंतर जेव्हा ते एखाद्या कार्यक्रमात एखाद्या कीर्तनात मृदंग वाजवतात, पकवाज वाजवतात, त्यानंतर कळतं की यांच्या पाठीमागं केलेला अट्टहास किती होता. का कळालं?
कारण ही सुंदर प्रतिकृती कधी निर्माण झाली, जेव्हा तुम्ही आम्ही समोर बसलो आणि या बाबानं चांगल्या प्रकारचा मृदंग वाजवला, मग समजून घ्यायचं की ही खरी प्रतिकृती. विठाला विठाला. मग वेदांतिक दृष्ट्या जर विचार केला महाराज, तर वेदांतानुसार आपल्याला सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात. जशा प्रकारे 4 वेद सांगितले आणि 4 वेद, 4ही वेदामधून एक ऋग्वेद आहे बघा. त्या ऋग्वेदामध्ये 4 आश्रम सांगितलेले आहेत आणि त्या 4 आश्रमामध्ये माणसानं कुठल्या स्वरूपाचं वर्तन करावं, नवे नवे कशा प्रकारे जीवनमान जगावं, हे त्या 4 आश्रमात सांगितलेलं आहे बघा. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम, असे 4 आश्रम आहेत. परंतु या आश्रमामध्ये सगळ्यांचं जीवनमान वेगवेगळं आहे, साधं जीवनमान नाही आहे. प्रत्येक आश्रमात वेगवेगळ्या स्वरूपाचं जीवनमान बघा. पहिला असतो तो ब्रह्मचर्य आश्रम. ब्रह्मचर्य आश्रमामध्ये उपनयन संस्कारापासून वयाच्या 25 वर्षापर्यंत तुमचा कोणता आहे? ब्रह्मचर्य आश्रम. मग या आश्रमामध्ये काय करायचं? प्रथम नादते विद्या, द्वितीय नादते धनम, तृतीय नादे पुण्यम किम करिष्यति. म्हणजे तुम्हाला पहिल्या 25 वर्षामध्ये काय करायचंय? शिक्षण घ्यायचंय. हे थोडं शांत बसवून येणं. विठाला विठाला विठाला. हां, थोडं शांत बस. हा तुम्हाला कळलं मला काय पाहिजे, फक्त थोडं एक थांबा, मला ही मांडू द्या, एकदा प्रस्तावना मांडू द्या. येतो मी तुमच्याकडे. पण काय सांगत होतो? हां, ब्रह्मचर्य आश्रम. ब्रह्मचर्य उपनयन संस्कारापासून वयाच्या 25 वर्षापर्यंत तुम्हाला काय करायचं? फक्त शिक्षा, विद्या अर्जन करायचं. विद्या अर्जन केल्याच्या नंतर मग तुम्हाला ब्रह्मचर्य आश्रम सोडल्याच्या नंतर तुमचा पुढचा आश्रम सुरू होतो, त्याचं नाव आहे गृहस्थ आश्रम. मग या गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करायचा म्हणजे कसा करायचा? सहकुटुंब परिवारासह. म्हणजे तुम्हाला आपल्या पत्नीसह कुटुंबाची निर्मिती करायची. एक दुसरं, तुमच्या हातून राष्ट्रसेवा घडणार, तुमच्या हातून पितृसेवा घडणार, तुमच्या हातून मातृसेवा घडणार. हा काल्पनिक दृष्ट्या नाही आहे, हे तुम्हाला करावंच लागणार. ह्या सेवा तुम्हाला करावंच लागणार. ह्या सेवा करत करत तुम्हाला समोर जायचंय. त्याचबरोबर या कार्यामध्ये प्रथम जशा प्रकारे विद्या घेतली तशा प्रकारे धन जोडून या. धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. तुम्हाला धन जोडायचंय, पण कसं माहिती आहे का? उत्तम कार्य करून, बरं का, चांगलं कार्य करायचं आणि चांगलं धन जोडायचं. हे झालं गृहस्थ आश्रमामध्ये. बर, गृहस्थ आश्रमाच्या नंतर पुढचा आश्रम येतो तुमचा संन्यास आश्रम. मग या संन्यास आश्रमामध्ये तुम्हाला काय करायचंय? संन्यास आश्रमामध्ये जेव्हा तुमचा प्रवेश होतो तर त्या संन्यास आश्रमामध्ये आपल्याकडे असलेली सत्ता, आपण चालवत असलेलं दैदिप्यमान, म्हणजे आपण एखादं करत असलेलं कार्य ते कोणाकडे देऊन टाकायचंय? आपल्या मुलाबाळाकडे देऊन टाकायचं की बाबा हे बघ, आता माझी वेळ झालेली आहे आणि हे कार्य काय कर, तू सांभाळायचं काम कर. मग महाराज हे असंच कोणी देत आहे का? नाही देत. काय झालं रामायणामध्ये? दशरथ राजाचा दाढीचा एक केस पिकला आणि त्यानं काय केलं? सुमनजी उद्या रामप्रभूचा राज्याभिषेक करून टाका. म्हणले कसं काय हो, इतक्या लवकर कसं काय? म्हणे सुमनजी हे बघा, म्हणे माझ्या दाढीचा एक केस पिकलेला आहे, तुम्ही काय करा, उद्या रामाचा राज्याभिषेक करायला सुरुवात करा. म्हणजे विचार करा, आपली वेळ संन्यास आश्रमाकडे गेलेली आहे आणि अशा कालावधीमध्ये आपलं असलेलं राजपद हे आपल्या मुलाला देऊन टाकायचं. आता तशी परिस्थिती राहिलीच नाही महाराज. वैनाम जीर्णानी तृष्णानाम न जीर्णयंती. आता अहो एक केस पांढरा काय, हां, तरी काही आपण पद द्यायला तयार नाही. मी म्हणतो काही काही पदावर जातील पण पद देणार नाहीत. म्हणजे सांगायचा मुद्दा महाराज की आपण एवढे याला चिटकलेले आहोत, आपल्या स्वार्थपणाला चिपकलेले आहोत. आपल्याकडे जे काही धन प्रॉपर्टी असेल त्याला आपण चिपकलेलं. माझं म्हणणं आहे तुम्ही दुसऱ्याला देऊ नका. तुम्हाला कोणाला द्यायचंय? तुमच्या संततीला द्यायचंय. चला, वानप्रस्थ झाला, त्यानंतर संन्यास आश्रम झाला, नंतर येतो वानप्रस्थ आश्रम. म्हणजे पुढचे 25 वर्ष तुम्हाला काय करायचं आहे? आपल्या मुलाबाळापासून थोडंसं अलिप्त राहायचं. म्हणजे अलिप्त राहायचं म्हणजे लगेच निघून जायचं का? नाही. तर ज्या ठिकाणी भगवंताचं नामसंकीर्तन असेल, ज्या ठिकाणी सप्ताह असेल, ज्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम असेल, त्या ठिकाणी जितका वेळ देता येईल तेवढा वेळ देण्याचं काम करायचं. म्हणजे हे झाले वैदिक आश्रमामधील 4 एक प्रकारे आश्रम. विठाला विठाला महाराज,
वैदिकनुसार जर विचार केला तर काही वारकरी संप्रदायामध्ये थोर संत झालेले आहेत बघा. आपला जो अट्टहास चाललेला आहे हा सगळ्या संतांच्या सानिध्यामध्ये चाललेला आहे. आणि आपला जो भाग आहे महाराज, हा जो भाग आहे विदर्भाचा जो भाग आहे, इथं वैराग्यवान संत होऊन गेलेले आहेत महाराज, अतिशय वैराग्यवान. तुम्ही म्हणसाल कशावरून बोलायला लागले, ते एक टाईम आहे बघा. आपल्या सभोवताली किती जेवढे काही संत आहेत त्या संतांचा विचार करा. त्या संतांनी कधी आपल्या शरीराच्या वस्त्राचा विचार कधीच केलेला नाही आहे की माझ्या अंगावर वस्त्र आहेत किंवा नाही आहेत. ही का नाही केला तर देह विदेही त्यागी वृत्ती म्हणायला, दॅट इज अ सॅक्रिफाईस. सगळ्यात जास्त त्याग प्रवृत्तीचे संत आपल्या विदर्भ भागात. तुम्ही म्हणसान काय, तर मी तुम्हाला सांगतो बघा. संत आसरूबाबा महाराजांचा विचार करा. एक टाईम होता महाराज की अतिशय साधारण परिस्थिती होती, अतिशय साधारण परिस्थिती की जिथं अन्नाचा सुद्धा तुटवडा होता. बरोबर आहे, जिथं अन्नाचा सुद्धा तुटवडा होता, वस्त्राचा सुद्धा अतिशय कमतरता होती. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा वैराग्य मूर्ती होण्याचं काम, देवपण येण्याचं काम संत आसरूबाबा महाराजाला आलं बघा. आणि आज त्यांच्या सानिध्यामध्ये कोट्यावधीची बिल्डिंग किंवा कोट्यावधीचं मंदिर आज उभे महाराज. हे विदेही संत असतात, एकदा का निघून गेले ना महाराज, हे निघून जातात. पण असे निघून जात नाहीत, ते काहीतरी आपल्याला सांगून जातात महाराज. काही गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहील जागते जगमाती, जगमाती राहील जागते जगमाती. दिगंबर ईश्वर विभूती, दिगंबर ईश्वर विभूती, राहिला त्या जगमाती, राहिला त्या जगमाती. हो, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. महाराज काय ठेवायचं काम केलं तर कीर्ती ठेवलेले आहेत. बरं चला, तुम्ही म्हणसान एकच नाही महाराज, दुसरे संत आहे. संत गजानन महाराजाचा विचार करा. अहो, ज्यांच्याकडे जेवणा करता जावं महाराज, त्यांना गजानन बाबांना जेवण सुद्धा दिलं नाही हो. अजिबात कधी जेवण नाही दिलं, आणि दिलंही कोणते कोणतं काही वेगळंच देण्याचा प्रकार केला महाराज. पण जेवण सुद्धा दिलं नाही गजानन महाराजाला. विचार करा, आज ज्या गजानन महाराजाला लोकांनी जेवण दिलं नाही, त्या संत गजानन महाराजांनी कितीतरी गावं ओटीत घेतलेले तो, त्या गावांना कितीतरी गावांना जेवण देण्याचं काम संत गजानन महाराजाच्या शेगावामधून चाललेलं आहे. आणि का नाही चालू महाराज, का नाही चालू? तिथं विचार करण्यासारखा एक विषय महाराज. गजानन महाराजासारखं वैभव नाही महाराज, अजिबात नाही, कुठंच नाही जवळपास. काय शिस्त आहे, काय नियम आहे आणि काय सिद्धांत आहे महाराज, सगळ्या गोष्टीचा सिद्धांत आहे बरं का. इतकं सोपं नाही. गजानन महाराजांनी 5 गाव ओटीत घेतले, जे गाव जेवण सुद्धा देत नव्हते, अशा गावाला सांभाळण्याचं काम संत गजानन महाराज करतात. नाही का वैराग्य मूर्ती म्हणतात, नाही का त्यागी प्रवृत्ती. मग एवढ्या त्यागी प्रवृत्तीचे संत महाराज, संत गजानन महाराज सुद्धा आपल्या या उपस्थित या नगरीमध्ये बरं. इथंच नाही आहे, चला पिपरखेडचा विचार करा. बरोबर आहे, मारुती महाराज. अहो, एकच नाही, असे तुम्हाला कितीतरी संत सांगता येईल की या विदर्भामध्ये जेवढे काही संत झाले हे त्यागी प्रवृत्तीचे संत आहेत महाराज. कधी स्वतःच्या देहाचा विचार केलेला नाही आहे, कधी स्वतःच्या प्रॉपर्टीचा विचार केला नाही, आणि निघून गेल्याच्या नंतर महाराज या समाजामध्ये एवढं कार्य केलं, एवढं कार्य केलं की समाज आज सुद्धा त्यांचं नाव घेण्याचं काम करतोय. विठाला विठाला मग या स्वरूपाचं जीवन जर माणूस जगत राहिला महाराज, तर तुकोबाराय म्हणतात, इकडे लक्ष द्या, तुकोबाराय म्हणतात बाबा या संतांच्या स्वरूपानं मी सुद्धा काय केलेलं आहे त्याचं दास्यत्व स्वीकारायला अभंगाचं पहिलं चरण.
माता न फिरे मागाई आणि बैसले शेजारी गोविंदाचे बस, त्याच्याशिवाय मला कोणी नाही महाराज. आणि खरंच आपण देवाची किती स्तुती करतो, आपण देवासाठी किती एकरूप आहोत महाराज. खरंच एकरूप आहोत का? आपण देवासाठी एकरूप होणं गरजेचं आहे महाराज. देव आपल्याला काय मागल? काही नाही मागत का महाराज देव, कारण त्याच्याकडे भरपूर आहे. उदार तो हरी ऐसी कीर्ती चराचरी, भरपूर आहे त्याच्याकडे. आपण त्याला मागण्यासाठी सतत अट्टहास करत राहतो महाराज. पण आपण मागत असताना आपण बी तेवढे प्रेमळ असणं गरजेचं आहे. आपला स्वभाव त्या स्वरूपाचा असावा त्या महाराज. म्हणून तर काही काही ठिकाणी वर्णन केलं जातं महाराज. मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आओ, द्वार तुम्हारे आओ, मैली चादर ओढ़ के कैसे पतिता मेरे मन ही मन शर्माऊं, मैली चादर ओढ़ के कैसे द्वार तुम्हारे आऊं, द्वार तुम्हारे आऊं, मैली चादर ओढ़ के कैसे तेरा नाम लेने आऊं, तेरा नाम लेने आऊं, फटी है मेरी आज लाज, मेरी आज बना दे लाज, मेरी आज बना दे, मैली चादर ओढ़ के कैसे हो, मैली चादर ओढ़ के कैसे. महाराज अहो आपल्याकडे आहे तरी काय ईश्वराला देण्याकरता? काही नाही महाराज. आपण एक काम जरी केलं ना, माझ्यामध्ये असलेला मीपणा जर सोडला ना महाराज, तर आपल्याला भगवंताची प्राप्त होईल. कधी कधी प्रश्न आहे, नम्र झाला भूता, बंद झाल्या. नम्र झाला भूता आणि तेने कोंडियली अनंता. महाराज कुठल्याही गोष्टीमध्ये नम्रता महत्वाची आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही नम्र होता ना, तेव्हा तेव्हा मात्र बऱ्याच गोष्टी होतात बरं का. फक्त नम्र होणं गरजेचं आहे.
कोणाला काही मागायचं असेल ना महाराज तरी नम्रता आपल्याकडे असणं गरजेचं आहे. अतिशय नम्रता असू द्या, कुठल्याही प्रकारचं कार्य असू द्या, तुम्ही तुमचा प्रापंचिक व्यवहार जरी करत असले तरी तुमच्याकडे नम्रता असणं गरजेचं आहे महाराज. नम्रता असली ना आणि प्रेम भाव आणि स्वभाव प्रेमळ असला हे जग जिंकण्याची ताकद आहे महाराज. फक्त नम्रता असणं गरजेचं आहे. सहज आमचे मित्र भेटले होते, आपले सुरेशराव मोरे आहेत का इथं, आहेत, सहज भेटले होते महाराज. आमचे आई वडील सांगत होते म्हणे काय असतं बघा, तुमचं प्रेमळ बोलणं महत्त्वाचं आहे महाराज. आपण कोणाला काही देणं घेणं करत नाही आहे, कोणी कोणाला काही पैसे वगैरे देत नाही, काही देत नाही, फक्त प्रेमानं बोलणं गरजेचं आहे महाराज. तेच काय करतात बघा, त्यांनी काय केलं, सुरुवातीला काही ठराविक माणसापर्यंत पोहोचले, काही आई वडिलांपर्यंत पोहोचले. आपल्या कोण काय देण्याचा विषयच नाही महाराज, काय प्रेम आणि भेट देण्याचं काम केलं. हळूहळू त्यांनी त्यांच्या व्यवहाराकरता म्हणा किंवा त्यांच्या असं नाही म्हणतं की त्यांना काही इगो आलाय, काही गर्व झालाय, परंतु त्यांचा व्यवहार जरी असला तरी आपल्याला व्यवहार जरी करायचा तो प्रेमानंच करायचा आहे. आणि त्यांनी ठराविक म्हणता म्हणता जवळपास 1000 पर्यंत महाराज एक समाज एकत्रित करण्याचं काम केलेलं आहे. 1000 लोकांपर्यंत, 1000 आपण त्याला जोडी म्हणतो, 1000 आईवडिलांपर्यंत, प्रत्येकाच्या आईवडिलांपर्यंत पोहोचण्याचं काम आपल्या पंचक्रोशीत ते करत राहतात. असो त्यांचा वृद्धिगत होण्याचं काम असो, त्यांचा व्यवहार असो, काही असो महाराज, परंतु कशाद्वारे करायचं आहे तर प्रेमाद्वारे करायचं आहे. प्रेमानं जग जिंकण्याचं काम होतं बरं का सुरेश दादा. आणि असो तुमच्या कार्याला भगवंत खूप यश देत राहावं आणि तुम्ही आपलं जे हाती कार्य घेतलेलं आहे हे कार्य सतत करत राहा. कारण काय असते, चांगल्या कार्यामध्ये अडचणी येत राहतात, परंतु आपण आपलं कार्य कधी सोडून द्यायचं नाही. बघा सुरुवातीला मी जेव्हा कार्यक्रम करायचो, आमचे गुरुजी समोरच बसलेले आहेत, म्हणे रामरतन महाराज तुम्हाला काही चिंता करायचं काम नाही हो, तुम्ही एकदा बोलायला लागले तर तुम्ही कोणालाही दबू देणार नाही, फक्त तुम्ही काय करा, स्वर लावायचा प्रयत्न करा. मग म्हणलं मी एक काम करतो, म्हणलं स्वर तर लावतो ठीक आहे म्हणलं, पण एक काम करा म्हणलं, आता एवढे विदर्भाचे रत्न माझ्यासोबत जर गायन करायला असेल तर मी स्वर लावू काय बाबा, बरोबर आहे की नाही. आता आपले एवढे मोठे सोपानभाऊ जर पाठीमागं गायन करत असेल तर परत काय आलं त्याच्यात मदत घुसायचं, विठाला विठाला अहो विचारच नाही करायचा महाराज. मी एका टायमाला खूप विचार करत होतो बरं का, आपल्याला येत नाही काय होत नाही, पण आता कंबर बांधली महाराज, विषयच नाही करायचा. आता काय डबल आवडायची, डबल टाईट करायची, पण वेळ जाऊ द्यायचा नाही. चला वेळेसंदर्भात जर विचार केला महाराज तर आपल्याला देवाचं सानिध्य, परत अभंगावर येतो मी, देवाचं सानिध्य आणि दास्यत्व जर स्वीकारायचं असं महाराज तर नामदेवरायांचा विचार करा. नामदेव महाराजांचा विचार केला तर नामदेवराय हे देवाचे संत आणि लाडके लयवासी संत होते बरं का, अतिशय जवळचे. आणि नामदेवराय म्हणजे साधं व्यक्ती नाही महाराज, जगत वैवासितम त्यक्तन मध्यन यतीन कीर्तीन शिलान सैन शास्त्रा संपन्न इति नाम नामदेव महाराज. आणि ते नामदेवराय कोणाचे लाडके, देवाचे. पण एकदा काय झालं बघा, राऊळाचा मंदिराचा काही नियम होता बाबा, जे संत वेळेमध्ये आलेत त्यांना आतमध्ये घ्यायचं आणि जे का संत वेळेत आले नाही मग दरवाजा लावून घ्यायचा. आता दरवाजा लावून घेतल्याच्या नंतर काय झालं, त्याच दिवशी नामदेवरायांना उशीर झाला. आता नामदेवरायांना उशीर झाला, नामदेवराय आले आणि त्यांनी काय केलं, दरवाजा वाजवायला सुरुवात केली. अरे दरवाजा उघडा, आतून आवाज झाला, कोण आहे म्हणे, मी आहे नामदेव महाराज. बरं जरा बारक्याने लक्ष द्या बरं का स्वप्नील दादा, कोण आहे म्हणे, मी आहे नामदेव महाराज. असं म्हणल्याच्या नंतर परत 5 मिनिटं मंडळी आतली शांत झाली, दरवाजा काही उघडला नाही. आता दरवाजा उघडला नाही, नामदेव आपल्या इकडे तिकडे फिरले, परत दरवाजा वाजवला. आता वाजवल्यानंतर परत आतून आवाज आला, अरे म्हणे कोण आहे, असं म्हणल्यानंतर मी नामदेव आहे असा आवाज आला. झाला 2 वेळेसा, परत काही दरवाजा उघडला गेला नाही. परत तिसऱ्यांदा नामदेवरायांनी आवाज दिला, अरे उघडा रे. परत आतून आवाज आला, अरे कोण आहे, नाम्या. कळलं का तुम्हाला, काय म्हणे, नाम्या म्हणलं की दरवाजा उघडला गेला. म्हणजे जर भगवंत प्राप्त करायचा असेल, साधू संतांच्या सानिध्यामध्ये जायचं असेल तर तुम्हाला मीपणा सोडावा लागेल महाराज. आणि ज्या दिवशी हा मीपणा सोडला गेला त्या दिवशी संतांची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला